नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव बघणार आहोत. मानवत बाजार समिती असेल, अकोट बाजार समिती असेल किंवा हिंगणघाट बाजार समिती असेल, यांच्यामधले आपण बाजारभाव बघणार आहोत. पहिली बाजार समिती आहे हिंगणघाट. हिंगणघाटमध्ये कापसाची आवक आहे 13,000 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,000 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे पुलगाव. पुलगावमध्ये कापसाची आवक आहे 4,680 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,000 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता जालना. जालन्यामध्ये कापसाची आवक आहे 1,351 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,834 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे सावनेर. सावनेरमध्ये कापसाची आवक आहे 3,500 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,500 तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,550 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे अकोला बोरगाव मंजू. अकोला बोरगाव मंजूमध्ये कापसाची आवक आहे 2,117 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 8,010 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे अकोला. अकोल्यामध्ये कापसाची आवक आहे 1,531 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 8,010 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा. देऊळगाव राजामध्ये कापसाची आवक आहे 1,400 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,400 तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,780 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे उमरेड. उमरेडमध्ये कापसाची आवक आहे 1,098 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,010 100 तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,680 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू. सिंधी सेलूमध्ये कापसाची आवक आहे 3,400 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 7,150 तर जास्तीत जास्त बाजारभाव 8,010 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची बाजार समिती आपण बघू शकता ती म्हणजे काटोल. काटोलमध्ये कापसाची आवक आहे 100 क्विंटल. कमीत कमी बाजारभाव 6,800 तर जास्तीत जास्त बाजारभाव 7,500 रुपये प्रति क्विंटल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.